प्रत्येकाच्या भावनांचा प्रवाह सहज भळाभळा वाहू देणारी व्यक्ती कोण असं जर विचारलं तर एकच नाव ओठांवर येतं, ऑफ्रा विन्फ्रे. सगळे यशस्वी सादरकर्ते हे पुरुष होते आणि त्यातही ते गोरे पुरुष होते. त्यात एखादी स्त्री, त्यातही एक आफ्रिकन स्त्री आणि दिसायलाही काहीशी बेढब अशी स्त्री स्क्रीनवर स्वीकारली जाईल हा विचार सुद्धा पचणं हे अवघड होतं. Why has your skin become lighter? What was your childhood like under Joe Jackson's strictness? Do you still consider yourself lonely despite your fame? असे नाजूक पण तरीही जॅक्सनचा आब राखत विचारलेले प्रश्न हे मायकल जॅक्सनलाही नवीन होते आणि अमेरिकन प्रेक्षकांनाही. ऑपराचा प्रभाव खूप खोलवर झालेला आहे. भारतात तो बरखा दत्त आणि अशा अनेक महिला पत्रकारांवर जाणवतो. नमस्कार, मी सोनाली लोहार. पॅनोरमा 25च्या आजच्या भागात तुमचं स्वागत. 21व्या शतकातलं पाव शतक संपलं आहे. ही गेली 25 वर्ष जगभरासाठी प्रचंड उलतापालतीची ठरली आहेत. इंटरनेटने आणि एकूणच तांत्रिक क्रांतीने मानवी बुद्धिमत्तेपुढे कृत्रिम बुद्धीचं आव्हान उभं केलं आहे. जगणं आणि जगण्याचे संदर्भ, अर्थ सगळंच बदललं आहे. या 25 वर्षांवर ज्या व्यक्तींचा अमीट असा ठसा उमटला आहे अशा व्यक्तींच्या आयुष्यात डोकावून आपण या पाव शतकाकडे जाणतेपणी पाहतो आहोत पॅनोरमा 25 या मालिकेतून. आणि आज आपण भेटणार आहोत जगप्रसिद्ध प्रेझेंटर ऑप्रा विन्फ्रेला. 2000 ते 2025 या पाव शतकाला आकार देणाऱ्यांची यादी केली आणि त्यात अगदी सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाच्या मनातल्या दुखऱ्या नाजूक जागेला स्पर्श करणारी व्यक्ती कोण असा प्रश्न जर विचारला, प्रत्येकाच्या भावनांचा प्रवाह सहज भळाभळा वाहू देणारी व्यक्ती कोण असं जर विचारलं तर एकच नाव ओठांवर येतं, ऑफ्रा विन्फ्रे. 1980चं दशक म्हणजे अमेरिकेत रोनाल्ड रेगनच्या रेगोनॉमिक्सच्या आणि इंग्लंडमध्ये आयर्न लेडी मार्गारेट थेचर यांच्या थेचरिझमचा काळ. याच दशकात अमेरिकेत आणि युरोपात सुद्धा एक मोठा निम्न वर्ग मध्यम वर्गाकडे सरकू लागला होता. रगड पैसा कमावणं आणि तो उपभोगणं म्हणजेच यश अशी व्याख्या ही हळूहळू रुजायला लागली होती. गाड्या, मोठी घरं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि खाद्यपदार्थांनी गच्च भरलेला फ्रीज म्हणजेच समृद्धी असा या वर्गाचा समज होऊ लागला होता. अमेरिकन टेलिव्हिजनवरील जाहिरातींमधूनही याच जीवनशैलीचं उदात्तीकरण होऊ लागलं होतं. मायकल डग्लसच्या वॉल स्ट्रीट या सिनेमातलं ग्रीड इज ऑल राईट हे वाक्य म्हणजे या दशकाचं अचूक वर्णन म्हणता येईल. हिप्पी कल्चर लोप पावून व्हिएतनाम युद्ध संपूनही 10 वर्ष झाली होती. शीतयुद्धाच्या नावाखाली अनेक दशकं खोलवर रुजलेली भीती ही पोकळ होती हे आता लक्षात येऊ लागलं होतं. 1989 साली बर्लिनची भिंतही कोसळली. इंटरनेट हे केवळ लष्करी वापरासाठी नसून सामान्यांसाठीही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो हे लक्षात यायला लागलं होतं. थोडक्यात सगळा घुसळणीचा काळ सुरू झाला होता. आर्थिक स्थैर्य येत होतं पण मानसिक स्थैर्य मात्र हरवत चाललं होतं. अमेरिकेत जवळपास 90% घरांमध्ये टेलिव्हिजन सेट हे स्थिरावले होते आणि TV चॅनल्सवर कार्यक्रमांचा नुसता रतीप सुरू होता. टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या विस्मयकारक जगात माणसं स्वतःचा आनंद, दुःख, आशा, आकांक्षा सगळं काही शोधत होती. TV वरील शोचे सादरकर्ते हे जणू आपल्या दिवाणखाण्यात येऊन तो सादर करत आहेत अशी तल्लीनता घराघरांमध्ये दिसायला लागली. अमेरिकन टेलिव्हिजनवर प्रत्येक गोष्ट ही अगदी सनसनाटी पद्धतीने मांडली जात होती. आपल्याकडे एकेकाळी जे आक्रस्ताळे TV अँकर्स दिसत होते त्यांची प्रेरणा ही अमेरिकन टेलिव्हिजन हीच होती. या सगळ्या कोलाहलात सामान्य माणसाला बळ देईल, त्याला समजून घेईल, त्याचीही काही बाजू आहे, काही सांगणं आहे, हे मान्य करील असं कोणीही दिसत नव्हतं.
चूक सामान्य माणसाची नसून बदललेल्या सामाजिक परिस्थितीची आहे हे समजून घेऊन ती नीट सांगणारी व्यक्ती कुठेही दिसत नव्हती, ना प्रत्यक्ष समाजात ना टी व्हीवर. मानसिक शांततेच्या शोधात पाश्चिमात्य देशातून भारताकडे येणाऱ्या तरुण तरुणींचे जथ्थे हे याच काळातले होते. असं म्हणतात की काळ त्या त्या परिस्थितीला पूरक असा नायक जन्माला घालतो. ऑप्रा गॅली विन्फ्रे ही अशीच एक नायिका. ती तेव्हा टी व्ही विश्वात स्थिरावली होती. ओप्राचा जन्म 29 जानेवारी 1954चा. ओप्राच्या जन्माच्या वेळी तिची आई कोवळ्या वयात होती. ओप्रा ही बिनलग्नाच्या आईवडिलांची मुलगी. अर्थातच तिच्या जन्माच्या वेळी सगळीच अनिश्चितता होती. बाप कलंदर, तो मुलीची जबाबदारी घेईल याची सुतरामही शक्यता नव्हती. मग तिची आई तान्ह्या ओप्राला घेऊन स्वतःच्या आईच्या घरी गेली. तिथेही 18 विश्व दारिद्र्यच होतं. इतकं की ओप्राला कपडे शिवायचे म्हटले तर घरच्यांकडे तेवढेही पैसे नसायचे. त्यामुळे गोणपाटापासून बनवलेला फ्रॉक तिला घालावा लागला. परंतु आजी आणि आई ह्या मोठ्या दिटाच्या. त्यांनी तिला 3ऱ्या वर्षीच वाचायला शिकवलं. ओप्राची स्मरणशक्ती इतकी तल्लख की तिला बायबलमधले अनेक उतारे हे लहान वयातच पाठ व्हायला लागले. पुढे तिची आई ओप्राला घेऊन विस्कॉन्सिन्सला गेली आणि तिकडे शब्दशः मोलकरीण म्हणून काम करू लागली. तिला ओप्राकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नव्हता. मुलगी जशी वाढेल तशी वाढू दे हे म्हणण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. मात्र बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागले होते. 7-8 वर्षाचे असतानाच ओप्रा खेळ म्हणून घरातील भावल्यांच्या गंमत जम्मत मुलाखती घ्यायला लागली. आपण स्टेजवर उभा आहोत अशी कल्पना करून एकटीनेच भाषणं सुद्धा द्यायला लागली. ओप्राकडे लक्ष द्यायला तिच्या आईला वेळच नव्हता. त्यामुळे लहान वयातच वखवकलेल्या पुरुषी नजरांनी तिला घेरलं. ती 9 वर्षाची असतानाच चुलत भाऊ, मामा आणि त्याच्या एका मित्राने ओप्रावर जबरदस्ती केली. 14व्या वर्षी ती गर्भवती झाली. मात्र तिचं मूल जन्माला यायच्या आधीच गेलं. या परिस्थितीला कंटाळून ओप्राने घरातून पळ काढला. कशीबशी थोडीफार शिकली, परंतु गरिबीचे चटके आणि त्यातून येणारी अवहेलना यांनी तिचा काही पिच्छा सोडला नाही. यातूनच तिच्या मनात स्वभावात बंडखोरी जन्माला आली. मात्र अनेकदा अशी बंडखोरी ही व्यसनाधीनतेकडे जाते, तशी ती ओप्राच्या बाबतीत मात्र गेली नाही. ही बंडखोरी तिच्या वक्तृत्वातून प्रकट होऊ लागली. शाळेत, कॉलेजमध्ये आणि पुढे युनिव्हर्सिटीमध्येही ती एक उत्तम वक्ता म्हणून ओळखली जाऊ लागली. यामुळे ओप्रामध्ये एक छानसा कॉन्फिडन्स दिसू लागला होता. तिने एक स्थानिक ब्युटी कॉन्टेस्टमध्येही भाग घेतला. एका लोकल रेडिओ चॅनलवर ती पार्ट टाइम न्यूज रिपोर्टर म्हणूनही काम करायला लागली. 1984ला ओप्रा शिकागोला पोहोचली. तोपर्यंत तिच्याकडे सादरीकरणाचा चांगलाच अनुभव जमा झाला होता. शिकागोतील एका लोकल टी व्ही चॅनलसाठी एक मॉर्निंग शो ती होस्ट करायला लागली. आणि बघता बघता तो कार्यक्रम त्यावेळेच्या सगळ्यात लोकप्रिय शो असलेल्या फिल डोनाहूच्या शोलाही मागे टाकत अगदी पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. हे खरं तर आश्चर्यकारकच होतं, कारण अमेरिकन टेलिव्हिजन हे कायमच गोऱ्या पुरुषी मानसिकतेत अडकलेलं होतं. सगळे यशस्वी सादरकर्ते हे पुरुष होते आणि त्यातही ते गोरे पुरुष होते. त्यात एखादी स्त्री, त्यातही एक आफ्रिकन स्त्री आणि दिसायलाही काहीशी बेढब अशी स्त्री स्क्रीनवर स्वीकारली जाईल हा विचारसुद्धा पचणं हे अवघड होतं. पण असे अपवादच इतिहास घडवत असतात. त्या त्या काळचे नायक हे अपवादातूनच जन्माला येत असतात. ओप्राच्या बाबतीत तेच झालं. ओप्रा सामान्य माणसांसारखी दिसायची. ती भयंकर हलाखी आणि शोषण पचवून आलेली होती. कितीही आव आणायचा म्हटला तरी तिला खोटेपणा करता येत नव्हता. नाटकीपणा अजिबात जमत नव्हता. त्यामुळे तिच्या शोमध्ये सामान्य माणसंही दिसायला लागली. व्यसनाधीनता, डिप्रेशन या विषयांवरती ती व्यक्त व्हायला लागली. ती लोकांना मोकळेपणी बोलू देत असे.
समोरची व्यक्ती बोलते, चिडते, कधी कधी तर अगदी ओक्साबोक्शी रडते, तर त्याला ती चिडू द्यायची, रडू द्यायची. चर्चमध्ये जसा कन्फेशन बॉक्स असतो ना, तसा तिचा शो म्हणजे जणू एक कन्फेशन बॉक्सच झाला. मनात अनेक वर्ष दडवून ठेवलेली दुःख, अपमान आणि व्यथा या मांडायच्या आणि हो, माझं चुकलं हे प्रांजळपणे कबूल करायचं, असं त्या शोमध्ये न ठरवताच घडू लागलं. हे सगळं अमेरिकन टेलिव्हिजनला अगदी नवं होतं. एक्सप्रेशन वॉल म्हणजे ऑप्रा विन्फ्रे शो अशी प्रतिमा तयार झाली. समोरच्या व्यक्तीच्या मनातल्या खोल जखमेवरची खपली काढली, साचलेलं सगळं त्यातून भळाभळा वाहून गेलं इथवर ठीक होतं, पण त्यावर मलमपट्टीही हवी होती, प्रेमाची फुंकारही आवश्यक होती. याच जाणीवेतून ओपरानं तिच्या शोमध्ये स्पिरिच्युअलिटी, सेल्फ हेल्प याचा अंतर्भाव करायला सुरुवात केली. ऑपराच्या शोमधील वाक्यांना आपल्या भाषेत सांगायचं तर सुविचारांचं स्थान प्राप्त व्हायला लागलं. When you undervalue what you do, the world will undervalue who you are. Doing the best at this moment puts you in the best place for the next moment. Turn your wounds into wisdom. One of the hardest things in life to learn is which bridges to cross and which bridges to burn. अशी तिच्या शोमधील वाक्य प्रचंड लोकप्रिय होऊ लागली. याच काळात म्हणजे 1980 आणि 1990च्या दशकात अमेरिकेत सेल्फ हेल्प बुक्सचा धुमाकूळ सुरू झाला होता. यू कॅन हील युअर लाईफ किंवा 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल यांसारखी पुस्तकं ही अमेरिकेत आणि पाश्चिमात्य देशात खपांचे विक्रम मोडत होती. काही वर्षांनी आपल्याकडेही जागतिकीकरणाची हवा सुरू झाल्यानंतर यू कॅन विन, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी यांसारखी पुस्तकं आपल्याही फुटपाथवर विक्रीला दिसायला लागली. थोडक्यात सेल्फ हेल्प, करुणा आणि थोडी स्पिरिच्युअल शिकवण ही काळाची गरज बनली होती आणि ऑप्रा विन्फ्रे ती अचूकपणे भागवत होती. कॅन्सरसारखा तेव्हाही दुर्धर असलेला आजार आणि असेच इतर जीव घेणे बसणारे आजार, जगातील राजकीय सत्तांमधले ताण, एखाद्या सामाजिक कार्याशी संबंधित असलेल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती असा तिने सपाटा लावला. त्यापूर्वी सेलिब्रिटींच्या मुलाखती अगदी गुळगुळीत पद्धतीने घेतल्या जात होत्या. त्या चौकटीचीच तिने अगदी मोडतोड करून टाकली. सेलिब्रिटी असला म्हणून काय झालं, त्याच्याशीही ती एखाद्या सामान्य माणसांसारखी बोलावं तशी बोलू लागली. त्याला मोकळं होण्याची संधी देऊ लागली. लोक सेलिब्रिटींच्या प्रतिमेकडे बघत असतात आणि त्या प्रतिमेशीच बोलत असतात. अशा प्रतिमांच्या पलीकडचा माणूस बघायची सवय ओपराने आपल्या प्रेक्षकांना लावली. मायकल जॅक्सनची तिने अशा पद्धतीने घेतलेली मुलाखत जवळपास 9 कोटी लोकांनी बघितली. डेव्हिड फ्रॉस्ट या ब्रिटिश प्रेझेंटरने प्रसिद्ध वॉटरगेट प्रकरणानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची घेतलेली मुलाखत ही 4.5 कोटी लोकांनी बघितली होती. ऑपराने घेतलेल्या मायकल जॅक्सनच्या मुलाखतीने बघता बघता तो विक्रम इतिहास जमा केला. वाय हॅज युअर स्किन बिकम लाइटर? व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड लाईक अंडर जो जॅक्सन्स स्ट्रिक्टनेस? डू यू स्टील कन्सिडर युअर सेल्फ लोनली डिस्पाईट युअर फेम? असे नाजूक पण तरीही जॅक्सनचा आब राखत विचारलेले प्रश्न हे मायकल जॅक्सनलाही नवीन होते आणि अमेरिकन प्रेक्षकांनाही. या मुलाखतीनंतर जगभरातील मायकल जॅक्सन फॅन्सना त्याच्या लोकप्रिय प्रतिमेच्या पलीकडचा माणूस दिसला. सेलिब्रिटी ही आपल्यासारखीच हाडामासाची माणसं असतात. त्यांची सुखदुःख ही 4 चौघांसारखीच असतात. हा विचार ऑपराने रुजवला. ऑपराने काय दिलं याची यादी करायची झाली तर तिचं हे सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणावं लागेल. LGBTQ, गे अशा तोवर दुर्लक्षित समुदायातील लोकांनाही ऑपरानं टेलिव्हिजनवर आणलं. HIV सारखा आजार लपवण्याकडे अनेकांचा कल असतो कारण समाज वाईट टाकेल ही भीती असते. तिने HIV बाधित लोकांनाही स्वतःच्या शोमध्ये आणलं. वॉल स्ट्रीट जर्नलने ऑपराफिकेशन ही टर्म मग ऑपराच्या एकंदर वागण्यावरून जन्माला घातली. ऑपरानं स्वतःचं वाढवलेलं वजन, तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार, तिने कधी नाजूक क्षणी घेतलेलं कोकेन आणि व्यक्तिगत नात्यात आलेले प्रचंड चढ उतार
हे सगळं तिने प्रांजळपणे प्रेक्षकांना सांगून टाकलं. तिला टी व्हीवर रडावंसं वाटलं तर ती रडायची आणि आपल्या गेस्टची कथा ऐकतानाही रडू आलं तर अगदी मोकळेपणे अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. ओप्राच्या आयुष्यात जर असं घडू शकतं तर ते आपल्या आयुष्यात पण घडू शकतं, हा विश्वास लोकांना वाटू लागला. केवळ ओप्रा विन्फ्रे शोमध्येच नाही तर एकूणच अमेरिकेत आणि जगभरात प्रांजळपणाचं पीक आलं आणि त्याचं कौतुकही होऊ लागलं. या प्रांजळपणाच्या लाटेचं मोठं उदाहरण म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अगदी प्रांजळपणे मोनिका लुएन्स्की सोबतच्या आपल्या अफेअरची आणि अन्य चुकांचीही जाहीरपणे कबुली देऊन टाकली. 2000च्या दशकात ओप्रा विन्फ्रे ही टाइम मासिकाच्या मोस्ट पॉवरफुल विमेनच्या यादीत एकदा दोनदा नाही तर चक्क 10 वेळा झळकली. ओप्राने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं जे प्रचंड चाललं. ओप्राने तिच्या शोमध्ये बुक क्लब सुरू केला ज्यात ती दर आठवड्याला नवीन पुस्तकाबद्दल सांगायची. त्याचा परिणाम असा झाला की लोक पुन्हा पुस्तकांकडे वळली. ओप्रा इतकी यशस्वी झाली की एकेकाळी शब्दशः झोपडीत राहणाऱ्या या मुलीने पुढे स्वतःचं 164 एकरांवर पसरलेलं अवाढव्य घर बांधलं. तुम्ही जसे आहात तसं स्वतःला स्वीकारून तुमच्यातील उणीवांवर मात करून काही घडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळतेच, हा विश्वास तिने जागृत केला, जो फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरातील सामान्य किंवा अतिसामान्य माणसालाही स्वप्न बघायला आणि त्यासाठी धावायला लावण्यासाठी पुरेसा होता. याला अनेक अभ्यासकांनी ओप्रा इफेक्ट असं नाव दिलं. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून बराक ओबामा यांची निवड झाली तेव्हा ओप्राने ओबामांना आपला पाठिंबा जाहीर केला. पुढे 2008 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ती ओबामांच्या पाठीशी उभी राहिली आणि तिच्यामुळे किमान 10 लाख मतं तरी फिरली असावीत असा एक अंदाज व्यक्त केला गेला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एका कृष्णवर्णीय व्यक्तीला अमेरिकन मतदारांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारलं. कृष्णवर्णीय व्यक्ती ही तितकीच संवेदनशील असू शकते, तितकीच कार्यक्षम असू शकते, हा विश्वास ओप्रा विन्फ्रेच्या टीव्हीवरच्या आणि टीव्ही पलीकडच्या प्रतिमेतून घट्ट झाला होता आणि त्याचा फायदा ओबामांना झाला. ओप्रा विन्फ्रेने स्वतःचं ओप्रा विन्फ्रे नेटवर्क नावाचं चॅनल सुरू केलं. पुढे ते डिस्कव्हरी नेटवर्क आणि डिस्नी नेटवर्क यांनी विकत घेतलं. 2012च्या अखेरीपर्यंत तिने एकूण $400 मिलियन इतकी अवाढव्य रक्कम सामाजिक कार्याला दान केली. तिचा शो सलग जवळपास 25 वर्ष चालला. एकूण 25 सीझन्समधनं 4561 एपिसोड्स प्रसारित झाल्यानंतर तिने आपला शो बंद केला. तिने हा शो बंद केला तेव्हा सुद्धा त्याची लोकप्रियता अगदी कळसावरती होती. मग तिने शो बंद का केला असेल? थोडा विचार केला तर असं लक्षात येतं की त्याच सुमारास सोशल मीडियाने हातपाय पसरायला सुरुवात केली होती. लोकांना व्यक्त व्हायला स्वतःची हक्काची वॉल मिळू लागली होती. काळाची ही पावलं ओळखून ओप्राने आपला शो बंद केला असावा, कारण त्यानंतर ती OTTकडे वळली आणि तिने स्वतःचा पॉडकास्ट सुरू केला. इथे तिच्या पॉडकास्टला सुद्धा काही मिलियन्स व्ह्यूज मिळाले. ओप्राचा प्रभाव खूप खोलवर झालेला आहे. भारतात तो बरखा दत्त आणि अशा अनेक महिला पत्रकारांवर जाणवतो. राजू परुळेकरांच्या ETVवरच्या संवाद या कार्यक्रमाने सामान्यातील असामान्यांना टीव्हीवर आणण्याचा असाच प्रयत्न केला आणि त्याची प्रेरणा किंवा प्रभाव हा नक्कीच ओप्रा विन्फ्रेचा होता. रिचा अनिरुद्ध हिचा जिंदगी लाईव्ह नावाचा प्रचंड गाजलेला शो सुद्धा ओप्राच्याच पठडीतला. पहिल्यांदा 2006ला आणि नंतर 2017ला ट्विटरवर मी टू मूव्हमेंट सुरू झाली. त्यात स्वतःचं झालेलं लैंगिक किंवा मानसिक शोषण हजारो स्त्रियांनी सोशल मीडियावरती मांडलं. त्यासाठी समाजात प्रगल्भतेची आणि सत्य सांगण्याची, ते स्वीकारण्याची भूमिका तयार झाली आणि त्याला ओप्रा विन्फ्रेचा प्रभाव हा कारणीभूत होता, हे अनेक अभ्यासक मान्य करतात. आज यूट्यूब इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे परवलीचे शब्द झाले आहेत. त्याची खरी उद्गाती
ऑप्रा विन्फ्रे आहे. तिने तिच्या शोमधून जे कमावलं त्याच्या जवळपास सुद्धा आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात कोणी जाऊ शकलेलं नाही, हे वास्तव आहे. ऑप्राने टेलिव्हिजन प्रेझेंटरला निव्वळ सादरकर्त्याच्या भूमिकेतून बाहेर काढलं आणि त्याला इमोशन्स दिल्या. त्याला दिशादर्शक बनायला भाग पाडलं. त्याला लोकांच्या जखमांवर फुंकर घालायला शिकवलं आणि सामान्य माणसाला तिनं काय दिलं? तर त्याला स्वतःला आहे तसं स्वीकारायला शिकवलं, रडायला आणि मन मोकळं करायला शिकवलं. थोडक्यात ऑप्रा विन्फ्रेने जगाला ऑप्रा विन्फ्रे बनायला शिकवलं.